चला मित्रांनो, प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपल्याला पाहायचंय. पहिली स्लाइड पुढे सरकवतो. ठीक आहे, चला बघा. प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण पाहत असताना मुंबई पोलीस शिपाई भरती 12 जानेवारी 2025 ला झालेली ही जी भरती आहे त्या भरतीवर आपण बोलणार आहोत. मी बुस्टर उमेश पाटील या सेशन मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतात. जय हिंद मित्रांनो. चला पहिला प्रश्न तुमच्यासाठी. जर 8x - 4 बरोबर 3x + 6 तर x + 1 त्याचा क्यूब किती असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. इथं तुम्हाला काय काढायचं मित्रांनो, इथं तुम्हाला काढायचं आहे की x ची व्हॅल्यू आणि x ची व्हॅल्यू काय काढायचंय, x + 1 होल क्यूब म्हणजे पूर्ण त्याचा क्यूब म्हणजेच काय, घन. मराठीत घन म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो रे दादा? घन म्हणतो. लक्षात घे. आता तू तर जॉईन झालाय ना, अजून मित्रांना लिंक पाठव पट 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 पटापट. पुढे आपण पुढच्या सेशन मध्ये विज्ञानचं पण कव्हर करणार आहोत. हर एक प्रश्नपत्रिका कव्हर करण्याचा प्रयत्न करू, जनरल नॉलेज सुद्धा करू, हरकत नाहीये. ठीक आहे, चला काय करायचंय बघा. आता इथे सिंपल आहे. 8x + 4 डावी बाजू आणि उजवी बाजू लहानपणी आपण शिकलेलो आहे. डावी बाजू आणि उजवी बाजू बघ दादा, लक्षात घे. 8x ही डावी बाजू आहे, -4 बरोबरचं चिन्ह 3x + 6. आता बघ, ही डावी बाजू आहे, ही उजवी बाजू आहे. लक्षात घे, त्या डाव्या बाजूने उजव्या बाजूमध्ये हा 8x इथं आहे, 3x इथं आहे. मग काय करू, ह्या 3x ला इकडे पाठवू, -4 ला इकडे पाठवू. पक्षांतर झाल्यानंतर बेरजेची वजाबाकी होते आणि वजाबाकीची बेरीज होते. बघा, बेसिक गोष्टीपासून मी तुमची तयारी करून घेणार आहे, ऑफलाईन मध्ये सुद्धा, युट्यूबवर सुद्धा. युट्यूबवर मी नेहमी आता 9 वाजता तुम्हाला भेटायला येणार आहे. टेन्शन घ्यायचं काम नाहीये. ठीक आहे, जेवण करून मस्तपैकी तुम्ही बसणार आहात. समजा हे 8x ला इथं जर पाठवलं, हे वजा होणार 3x बरोबर दादा. 6 + हे झाले 4, 6 आणि 4 10. 8x - 3x बरोबर झाले किती झाले, 5x. इथं आलं 10. x ची व्हॅल्यू जर काढायची, x ची किंमत काढायची, या 5 ला इकडे पाठवायचंय. 10 भागाकारामध्ये 5, 5 × 5, 5 × 10. म्हणजेच x ची व्हॅल्यू किती आली रे दादा, x ची व्हॅल्यू आली 2. 5 × 10, 5 × 10, 5 × 5, 5 × 10. समजून राहिले का तुले मी काय म्हणून राहिलो? बघ आता, बघ इथं काय सांगितलंय दादा, x + 1 ची व्हॅल्यू काढायची. x + 1 कंसाचा घन. आता x झाले 2, 2 + 1 कंसाचा घन बरोबर 3 चा घन. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. तुला समजून राहिलं का? घनाचा अर्थ कळतो का? घन म्हणजे एकाच संख्येचा 3 वेळेस गुणाकार. एकाच संख्येचा 3 वेळेस गुणाकार म्हणजे घन. लक्षात यायला लागले? म्हणजे हे 3 चा गुणाकार 3 वेळेस जर केला, 3 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 3. ठीक आहे, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. ठीक आहे, आता हे तुम्हाला समजावं, पर्याय क्रमांक सी हे त्याचं करेक्ट उत्तर. हे तुम्हाला समजावं म्हणून बेसिक गोष्टी मी सांगतोय, स्टेप लिहून देतोय तुम्हाला समजवण्यासाठी. परीक्षेत तुम्हाला एवढ्या स्टेप लिहायची गरज नाहीये. शॉर्टकट बुस्टर ट्रिक्स वापरली, कार्यक्रम संपला. तो उत्तर येणार आहे. कमेंट करायचे मला याच्या पुढे उत्तर. आता ठीक आहे, कमेंट करायचंय सगळं. बघा, मुंबई पोलीसची प्रश्नपत्रिका आपण सॉल्व्ह करत आहोत. गणित बुद्धिमत्ता काय करत आहोत, गणित बुद्धिमत्ता सॉल्व्ह करत आहोत. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आता तुमच्यासाठी. हे घ्या पुढचा प्रश्न. याचं वर्गमूळ किती? बाप्पा, अवघड झाला ना रे कार्यक्रम, आहे ना? वर्गमूळ काढायचं म्हणल्यावर सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे का अवघड आहे? बोला बोला, पट पट पट. चल सांग रे, सोपं आहे का अवघड आहे रे? कमेंट करत चला, कमेंट करत चला. चला आन्सर सांगा, आन्सर सांगा. गप 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 आन्सर टाका, पटपट टाका आन्सर. चला बघा, सिंपल आहे दादा. त्या शेवटी, त्या संख्येच्या शेवटी काय रे दादा, त्या संख्येच्या शेवटी 25 असतो, त्याचं वर्गमूळ जर काढायचं असतं, याला काय लिहिणार तू? 5 लिहिणार. लक्षात यायला लागलंय का? 5 लिहिणार. आणि त्याच्या अगोदरची जी संख्या असते वर्गमूळ काढत असताना, लगातार संख्यांचा गुणाकार असतो. मग नेमका कोणता? नेमका कोणता? आता तू बघत बसणार का कॅल्क्युलेशन? एक सोप्प सांगतो तुला, सोप्प. बघ, आपण काढत असताना 25 चा वर्ग जर काढत असताना आपण काय करतो दादा, 5 चं 25 लिहितो. 5 चं काय लिहितो दादा? 25 लिहितो. आणि 2 च्या पुढची संख्या काय लिहितो? 3 लिहितो आणि उत्तर देतो 6. 625. 625. लक्षात आलं का? तसंच याच्या उलट जायचंय. आता उलट काय जाणार बघा, सिंपल गोष्ट आहे. आता 210च्या अगोदरची वर्गसंख्या कोणती आहे?
अगोदरची वर्गसंख्या कोणती? अगोदरची वर्गसंख्या बोल. अगोदरची वर्गसंख्या बोला. हा, अगोदरची वर्गसंख्या येणार आहे 196. 196 ते कुणाचा वर्ग? 14चा वर्ग. 14चा वर्ग. मग उत्तर काय आला पाहिजे? हे 14 आणि हे 5. लक्षात यायला लागले? हे 14 आणि हे 5. 145 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. 145 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. घाबरायचं काम नाही. एकदम वर्गमूळ काढण्याची टेक्निक आहे, ट्रिक्स आहे बाबू. तुला काय सांगितलं? 25 ला 5 लिहून टाकायचं. 210च्या अगोदरची वर्गसंख्या शोधायची, त्याचं वर्गमूळ काढायचं. 196चं वर्गमूळ काय आहे? 196चं वर्गमूळ आहे 14 म्हणून 14 इकडून घेणार आणि इकडून 5 घेणार. 145 येणार हे लक्षात घ्या. 145 येणार हे लक्षात घ्या. कमेंट करायचं उत्तर. कमेंटला घाबरायचं नाही. मला कमेंट पाहिजे तुमच्या. काय पाहिजे? कमेंट पाहिजे. मला सांगितलं ना ही एक एक प्रश्नपत्रिका आपण कव्हर करणार आहोत. त्यात विज्ञान असेल, असेल, वेगवेगळ्या विषयाचं आपण कव्हरेज करणार आहोत. त्यामुळे दररोज लाईव्ह 9 वाजता तुम्ही बघायला यायचं. ठीक आहे? यस. सरकायचं का रे पुढे? सरकायचं का पुढे? ओके सर, सरका पुढे. राजू व रोहितच्या उंचीचे प्रमाण 4:3 आहे. बघा आता उंचीचं प्रमाण दिलेलं आहे म्हणजे गुणोत्तर. चॅप्टरचं नाव काय रे दा बाबा? गुणोत्तर आहे. गुणोत्तर कळतं का? गुणोत्तर म्हणजे अशी संख्या की ज्या संख्येला आपण काय करतो? भागतो. कुठपर्यंत? जोपर्यंत भाग जात नाही. चल दादा मग सांग बरं मला काय राजू व रोहितच्या उंचीचे प्रमाण काय आहे? राजू व रोहित. हा राजू आहे, हा रोहित आहे. त्यांच्या उंचीचे प्रमाण काय दिलं रे दादा? बोल रे. उंचीचे प्रमाण 4:3 दिलेलं आहे. 4:3 दिलेलं आहे. ओके दादा, 4:3 मी टाकलेला आहे. 4:3. मग आता इथं 4:3 आहे. जर रोहित 1.2 मीटर आहे. कोण? रोहित. हा रोहित. आता बघा 4:3 दिलंय तर मग मी काय करतो? 4x आणि 3x असं मानतो. ते फरक पडणार आहे का नाही? जिथं आपल्याला काहीच कळत नाही तिथं आपण x मानू शकतो. जिथं आपल्याला काहीच कळत नाही तिथं काय मानू शकतो? x मानू शकतो. लक्षात ठेवा. चला आता तुम्हाला हिंट दिली. आता रोहितची उंची किती दिली? 1.2 मीटर. सांगा मग आता उंची. राजूची उंची किती आहे सांगा बरं? सांगा राजूची उंची किती आहे सांगा? पटापट सांगा पटकन. राजूची उंची किती? कुठे आहे? चला सांगा पटा. चला राजूची उंची कुठे आहे? किती आहे? काय आहे? सांगा बरं मले. सांगा बरं पट सांगा. चला पट सांगा उत्तर मला. घाबरने का नहीं? उत्तर बताने का. चलो उत्तर सांगायचंय. घाबरायचं नाही. कंपॅरिझन करा, उत्तर काढा. चला सांगा रे काय आलं बघा? 3x बरोबर 1.2 म्हणजे x ची व्हॅल्यू काय यायला पाहिजे? बोला. x ची व्हॅल्यू यायला पाहिजे 1.2 भागाकारामध्ये 3. भागाकारामध्ये 3. काय उत्तर आलं? 3 भाग जात नाही म्हणून आणि पॉइंट आहे की नाही 2 घेतला ते 3 चौक 12. 0.4. x ची किंमत काय आली रे? 0.4 आलेली आहे. ही x ची किंमत इथं टाका की 4 गुणाकारामध्ये 0.4. 4 चौक 16. आता बघा ह्या एक नंतर या पॉइंट नंतर एक डिजिट आहे म्हणून इकडे एक डिजिट सरकवायचं. 1.6 मीटर उत्तर यायला पाहिजे. 1.6 मीटर उत्तर यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. चल पट समजून घे. पट समजून घे. आलं का लक्षात? चला जॉईन व्हा रे. जॉईन व्हा पट. तुमच्या मित्रांना तुम्ही तोपर्यंत काय करा? पाठवा. ठीक आहे? यस. काय होईल? त्या मित्रापर्यंत पोहोचलं तर तेही जॉईन होतील, त्यांनाही मदत होईल. यस. चला पुढचा प्रश्न देऊ का रे? पुढचा प्रश्न देऊ. चला पुढचा प्रश्न घ्या.
₹70ला एक खेळणे खरेदी केल्यानंतर रामूने तेच खेळणे विकताना 15% नफा मिळवला, तर त्या खेळण्याची विक्री किंमत किती होती? त्या खेळण्याची विक्री किंमत किती होती? सांगा बरं. सांगा बरं किती होती? चला, काय आहे? नफा आणि तोटा. काय आहे रे दादोस? नफा आणि तोटा आहे. काय आहे? नफा आणि तोटा आहे. चला समजून घ्या. काय 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 दिलं बघा. पल गोष्ट आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे? 70 रुपयाला एक खेळणं खरेदी केल्यानंतर किती रुपयाला रे? 70 रुपयाला. 70 रुपयाला एक खेळणी खरेदी केल्यानंतर रामूने तेच खेळणे 15% नफा मिळवलाय. लक्षात यायला लागले? थोडक्यात म्हणजे आपण जर अशी मांडणी केली तर चालती ना रे. 100 रुपयाची वस्तू रे 15% नफा म्हटल्यावर 115 ला विकली. 115 ला विकली. 100 रुपयाची वस्तू आहे, 15% नफा आहे. 100 रुपयाची वस्तू आहे असं समजूया. 15% नफा दिलेला आहे. ठीक आहे. तर त्या खेळण्याची विक्री किंमत बघा, मूळ किंमत किती आहे? 70 रुपये. किती आहे? 70 रुपये. लक्षात घ्या. म्हणजे 70 रुपये त्याची किंमत एक्स व्हायला पाहिजे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, आन्सर काढायचं. एक्सची किंमत येणार आहे 70 गुणाकारामध्ये 115 भागाकारामध्ये 100. 0 कॅन्सल. 5 दुनी 10. ठीक आहे. 5 दुनी 10 उरला 1. 5 त्रिक 15. लक्षात आलं का रे? बरोबर. ठीक आहे. 23 आणि 7चा गुणाकार करा किंवा 23 ला 2 न भाग द्या. 23 च्या निम्म किती झालं रे? 23 च्या निम्म किती होईल? जसं उदाहरणार्थ 11 दुनी 22 होतंय, है की नाही? 11.5 येईल का? हो सर, 11.5 येईल. म्हणजे यांचा गुणाकार केला तर 11 भागाकार केला तर 11.5 येणार. 11.5 गुणाकारामध्ये 7. 7 5 35 ला 5चा हातचा आला 3. 7 1 7 आणि 3 10 शिला 0 हातचा आला 1. 7 1 7 आणि 1 8. लक्षात आलंय? 80.5 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट उत्तर. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. चल रे, पट पट पट, झट पट पट, लाईव्ह चला, लवकर जॉईन व्हा. चला पटकन लाईव्ह जॉईन व्हा. लाईव्ह जॉईन व्हा. पट पट लाईव्ह जॉईन व्हा. लाईव्ह जॉईन व्हा पटकन. बघा, या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. काय रे? 15% नफा मिळवला. तर त्या खेळण्याची विक्री किंमत किती होती हे तुम्हाला समजलंय. लक्षात आलं का? हो, लक्षात आलं सर. लक्षात आलं सर. ठीक आहे. यस. चला पुढचा प्रश्न बघूया आपण आता. पुढचा प्रश्न बघूया. काय प्रश्न आहे बघा. जर 17 गुणाकारामध्ये 29 4.93 तर 170 गुणाकारामध्ये 0.029 म्हणजे किती? उत्तर निघतं ना रे. डायरेक्ट उत्तर निघतं. लक्षात घ्या, डायरेक्ट उत्तर निघतं. ठीक आहे. चलो 170. यांनी काय काय दिलंय बघा. आता सिंपल आहे दादा, लक्षात घ्या. 17 गुणाकारामध्ये 29 बरोबर 493. आणि इथं दिलेलं 170. 1 शून्य वाढवलाय. गुणाकारामध्ये 0.029 म्हणजे बघा. आता याच्यापैकी 493 तर लिहायचेच आहेत, पण पॉइंट कुठं द्यायचा आहे ते आपल्याला माहित नाही. पॉइंट कुठं द्यायचं आपल्याला माहित नाही. पॉइंट देण्यासाठी बघावं लागेल ना आपल्याला. कुठं ना कुठं कार्यक्रम आपल्याला बघावा लागेल. तर काय येऊ शकतं उत्तर? संभाव्य उत्तर करा बरं कमेंट. मला कमेंट येतच नाहीत तुमच्या. नुसतं बघतात, कमेंट करत नाहीत. 1-2 जण कमेंट करतात, बाकीचे काही दिसत नाहीत. लक्षात घ्या. 1-2 जण कमेंट करतात, बाकीचे काही दिसत नाहीत. कमेंट करा बरं आता. सांगा बरं. सांगा बरं. चला सांगा पटा. सिंपल आहे दादा. हा एक जर 0 उडवला तर हा पॉइंट इकडे शिफ्ट होणार आहे. हा शिफ्ट झाला म्हणजे 17 गुणाकारामध्ये काय होणार आहे? 0.29 होणार आहे. लक्षात यायलंय का? 17 गुणाकारामध्ये 0.29 0.29 लक्षात घे. आता 0.29 झालेला आहे म्हणजे ह्या पॉइंट नंतर किती डिजिट आहेत? 2 डिजिट आहेत. 1 डिजिट 2 डिजिट. बघा इकडे 17ला 17 आलाय, इथं 17ला 17 आलाय, पण ह्या पॉइंट नंतर 2 डिजिट आहेत म्हणजे उत्तराच्या पण
इकडून बघताना 2 डिजिट देऊन पॉईंट द्यायचा म्हणजे 4.93 हे डायरेक्ट उत्तर निघतं. डायरेक्ट उत्तर निघतं दादूस, लक्षात घ्या. समजलं का? समजलं का? कमेंट करा बरं, मला कमेंट करा. यस ऑर नो कमेंट करा. यस ऑर नो कमेंट करा. पट 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 मला कमेंट बघू द्या. कमेंट बघू द्या. काय केलं मी? काहीच नाही. जादू केली का? नाही. बूस्टर ट्रिक्स वापरली. बूस्टर ट्रिक्स काय सांगते? 1-0 जर उडाला तर हा तिकडे 1 पॉईंट सरकेल. 1 पॉईंट सरकेल म्हणजे हा 0 पॉईंट इथे येणार आहे. 17 गुणाकारामध्ये 0.29 होणार आहे. 0.29 म्हणजे इथं 17ला जसाल तसे, 17ला जसाल तसे. फक्त चेंजेस कुठे? या पॉईंट नंतर 2 डिजिट इकडे उजव्या हाताला आहे. उत्तरामध्ये काय येणार आहे? 493 म्हटलं 1-2 पॉईंट इथं देणार, 4.93 हे उत्तर येणार आहे. लक्षात घे दादोस, लक्षात घे. मुंबई पोलीस भरती 2025 आलेली प्रश्नपत्रिकेचं आपण विश्लेषण करत आहोत. लक्षात घ्या. मुंबई पोलीस भरती 2025 पोलीस पदासाठी, सॉरी शिपाई पदासाठी, ठीक आहे, शिपाई पदासाठी. चला पुढचा प्रश्न. बाप्पा लक्षात घे, 1 मीटर मध्ये किती किलोमीटर असतात? बाप्पा अवघडच झालाय कार्यक्रम. आता लयच पांचट प्रश्न विचारला होता त्यांनी, ठीक आहे. 1 किलोमीटर मध्ये 1 मीटर मध्ये किती किलोमीटर? चला सांगा, सांगा, बोला बोला. सोपं आहे, मी काही तुम्हाला सांगणार नाही. मला कमेंट पाहिजे, मला कमेंट पाहिजे. चला पट 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 सांगा. काय अवघड नाहीये, कमेंट पाहिजे, कमेंट पाहिजे. बघा सिंपल आहे ना रे, सिंपल आहे ना. बघा ना, आता सिंपल आहे. आपल्याला लहानपणापासून माहिती आहे ना दादा, काय 1 किलोमीटर मध्ये, 1 किलोमीटर मध्ये किती मीटर असतात रे दादा? 1 किलोमीटर मध्ये 1000 मीटर असतात. लक्षात घ्या, 1000 मीटर असतात. किती मीटर असतात? 1000 मीटर असतात. लक्षात घ्या, 1000 मीटर असतात. लक्षात घ्या. आता 1000 मीटर आहे 1 किलोमीटर मध्ये. लक्षात घ्या, याचाच अर्थ काय झाला? याचाच अर्थ काय झाला? याचाच अर्थ 1 मीटर मध्ये 1000 मीटर आहे तर त्याला भागाकार करावा लागेल. भागाकार केल्यावर काय आन्सर निघणार? बोला बोला, काय भागाकार? ह्या 1 भागाकारामध्ये मी जर 1000 मीटर टाकले तर याचं उत्तर येणार आहे काय? 1 2 3 0 आहे, बरोबर आहे. म्हणजेच उत्तर काय आलं पाहिजे? 0.001 मीटर, माफ करा किलोमीटर, हे उत्तर यायला पाहिजे. हे उत्तर यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर यायला पाहिजे. तुमचे असेच अवघड जर प्रश्न असतील ना दादोस, मला आहे ना तुम्ही कमेंट करणार आहेत, व्हॉट्सअप करणार तुमचे प्रश्न. प्रश्न तुमचे उत्तर आमचे 8275237849. जगातला कुठलाही अवघड प्रकारचा प्रश्न असू द्या, आपण सॉल्व्ह करणार म्हणजे करणार, डेफिनेटली करणार. लक्षात राहू द्या. पार केजी पासून ते पीजी पर्यंत म्हणजे आर्किटेक्टच्या लेकरांना पण आपण शिकवतो, त्याच्यामुळे टेन्शन घेण्याचं काम नाहीये, ठीक आहे. चला हे प्रश्न समजला का? हा प्रश्न समजला का? चला पुढचा प्रश्न घ्या. नो टाइमपास, नो टाइमपास, ओनली अभ्यास. नो टाइमपास, ओनली अभ्यास. लक्षात घ्या, लक्षात घ्या, ओनली अभ्यास. चला पटापट सांगा बरं, आता याचं उत्तर काय यायला पाहिजे? बोला, काय उत्तर यायला पाहिजे? विसंगत घटक ओळखा. आता हा प्रश्न मी तुम्ही सॉल्व्ह करणार आहे. मी हा प्रश्न सॉल्व्ह करणार नाही, मी प्रश्न सॉल्व्ह करणार नाही, तुम्ही करणार आहेत. मी हिंट देतो पाहिजे तर. बघा हिंट काय आहे? हिंट अशी आहे, एबीसीडी झेड पर्यंत तुमचे नंबर पाठ पाहिजे. एबीसीडी झेड पर्यंत तुमचे नंबर पाठ पाहिजे. कसे पाहिजे तर बघा, एन किती नंबरला आहे? एन आहे 14 नंबरला. 14 नोव्हेंबर T20 क्रिकेट मॅचेस. झेड 26 नंबरला. 14 अधिक 6 20, 20 अधिक 6 26. म्हणजे काहीतरी 6 ऍड होत आहेत. 6चे आपल्याला तिथं काय बघायला भेटते? 6 प्लस 6 प्लस 6. तिथं पॅटर्न एक ठिकाणी बघायला भेटतो. काय शोधायचं रे दादूस? पोलीस भरतीमध्ये आपल्याला असे प्रश्न जर आले तर डेफिनेटली तुम्हाला एबीसीडी झेड पर्यंत पाठ पाहिजे. समजून राहिले का तुले? समजून राहिले का तुले? बघ दादा, बघ आता. ए फॉर ऍपल 1 नंबरला आहे. टी 7 आहे. एम 13 नंबरला आहे. 1 अधिक 6 7 अधिक 6. जमला का कार्यक्रम? 2 ठिकाणी तर जमलाय बाप्पा, तिसऱ्या ठिकाणी जमून पाहू ना, ठीक आहे.
डी, डी किती नंबरला रे? 4 नंबरला आहे. जे 10 नंबरला आहे. पी 16 नंबरला आहे. 4 अधिक 10 6, 10 अधिक 6 16. जमला ना कार्यक्रम. आता बघा सी किती नंबरला आहे? 3. डी किती नंबरला आहे? 7. एम किती नंबरला आहे? 13. 13 अधिक 4 7 अधिक 6. कार्यक्रम फिसकला ना रे दादा इथं. कार्यक्रम फिसकला आपला इथं. कसा फिसकला बघा. पॅटर्न काय सांगतोय? अधिक 6 अधिक 6 अधिक 6 अधिक 6 अधिक 6 अधिक 6 अधिक 4 प्लस 6. पॅटर्न फिसकला. पॅटर्न फिसकला. यस और नो? यस. यस और नो? यस. जम्या क्या नहीं जम्या? जम्या क्या नहीं जम्या? बोलो रे बाप्पा, बोलो जल्दी जल्दी फटाफट. यस फटाफट बोलो. जम्या क्या नहीं जम्या? दादा जम्या क्या नहीं जम्या? बोलो बोलो रे बोलो. जम्या क्या नहीं जम्या? यस बोलो को बोलो बोलो बोलो. जम्या क्या नहीं जम्या? अगला क्वेश्चन ये रहा आपके लिए. चलो चलो चलो. धन्यवाद विठ्ठल कांगणे साहेब, तुम्ही आम्हाला कमेंट केली. धन्यवाद. चला पटा 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 चटा 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 लवकर फट फट फटाफट. चला पुढचा प्रश्न रे. पुढचा प्रश्न घ्या तुमच्यासाठी खास. तुमच्यासाठी खास. बोला काय आन्सर यायला पाहिजे रे? काय आन्सर यायला पाहिजे? बोला पट पट पटापट. बोला बोला बोला. चला विठ्ठल कांगणे साहेबांचा पण कमेंट आली आपल्याला. धन्यवाद. मित्र आहेत आमचे फार जुने मित्र. 2015-16 पासूनचे आमचे जुने मित्र. चला सांगा. जर ए व बी चे वयाचे प्रमाण 3:5 आहे, 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 31 जसे 45 असेल तर त्यांचे सध्याचे वय किती? सध्याचे वय किती? चला सांगा रे दादूस. सांगा रे दादूस. चला बोला रे दादा. ए व बी वयाचे प्रमाण दिले, गुणोत्तर दिलंय. अजून गुणोत्तर काढावं लागेल आपल्याला. गुणोत्तर कसं निघतंय हे तुम्हाला माहिती आहे. बरोबर का नाही रे? यस बरोबर. जर ए व बी चे वयाचे प्रमाण 3:5 आहे, देऊन टाकू ना दादा. ए छेद बी छेदस बरोबरचं चिन्ह 3/5 आहे ना. आता 10 वर्षानंतर सांगितलंय. शॉर्टकट समजून घे रे बाप्पा. जर तुला शिकायचं असेल तू ऑफलाईनला ये माझ्याकडे. लक्षात घे. नाही तर ऑनलाईन शिक. पण एकदम तुला परफेक्ट करून सोडणार ही जिम्मेदारी माझी. बुस्टर उमेश पाटील नाव माझं. लक्षात घे. लक्षात घे. लक्षात घे. बघ आता काय करायचंय. 3x 5x किती वर्षानंतर रे? वर्षानंतर 10 वर्षानंतर. 10 वर्षानंतर मग इथं ली 10+. ली 10+ बरोबरचं चिन्ह दी. बरं किती प्रमाण दिलेलं आहे? 31:45. 31:45 भागाकारामध्ये 45 टाकणार आहे बाप्पा. टाकणं तिथं दादा. करणं क्रॉस मल्टिप्लिकेशन. फेकणं उत्तर. एक्सची व्हॅल्यू काढ. एक्स त्याच्यात टाक. काय काढायला सांगितलंय? त्यांचे सध्याचे वय काढायला सांगितलंय. मग आता काय सांगितलंय बघा. क्रॉस मल्टिप्लिकेशन. 45 गुणाकारामध्ये 3 किती झालं रे? 45 गुणाकारामध्ये 3 45च्या दुप्पट 90 प्लस 45 135 किती रे दादा? 135x प्लस हे किती झालं रे? 450 बरोबरचं चिन्ह. 450 बरोबरचं चिन्ह. 31 गुणाकारामध्ये 5 काय करायचं दादूस? 31 न गुणायचं नाही, 30 न गुणायचं. 30 गुणाकारामध्ये 5 कर. 150 झाले. वर 5 प्लस कर. 155 झाले. 155x 155x प्लस 31 गुणाकारामध्ये 10 310 झाला ना रे बाप्पा. समजून राहिलं का तुले? हा बुस्टर सर म्हणते मले. लक्षात घे. आता लक्षात घे. 135 आणि 155x यांचा डिफरन्स किती झाला रे? याचा फरक किती झाला रे? 35 45 20 20x झाला बरोबरचं चिन्ह. 45 450 आणि 310 यांची वजाबाकी कर. याची वजाबाकी इथं नसेल जमत तर बाजूला घेऊन कर, पण कर. 140 उत्तर यायला पाहिजे. 40 उत्तर यायला पाहिजे. कसं? बुस्टर सर म्हणतील तसं. बघ हे 0 आहे. हे 5 वजा 1 4 आहे. हे 140 आहे. लक्षात आलं का रे दादा? लक्षात आलं का तुला? यस लक्षात आलं. बघा आता 0 0 कॅन्सल. एक्सची व्हॅल्यू बे 1 बे बे 7 14 एक्सची व्हॅल्यू आली 7. एक्सची व्हॅल्यू आली 7. एक्सची व्हॅल्यू आली 7. दादा लक्षात घे. दादा लक्षात घे. आता बघा सिंपल आहे. पुढे सरकू. आता कुणाची वय विचारले? त्यांचे सध्याचे वय. मग सध्याचं वय आता 3x आहे आणि 5x आहे. ठीक आहे.
7 गुणाकारामध्ये 3, 7 त्रिक 21, 7 गुणाकारामध्ये 7 5 35, 21 आणि 35 कुठं हाय का रे दादूस? जम्या का नाही जम्या? जम्या का नाही जम्या? रोज 9 वाजता भेटायला येणार तुला. विज्ञान पण घेऊन येणार, गणित पण घेऊन येणार, बुद्धिमत्ता पण घेऊन येणार, गरज पडली तर दुसरे विषय पण घेऊन येणार, पण घेऊन येणार एवढं नक्की. फक्त तू काय करायचं, लाईव्ह राहायचंय. सगळ्यांना हे माझी लिंक तू काय करायचंय, स्प्रेड करायची. लगेच तुझ्यासाठी हजर राहणार, लक्षात. जम्या का नाही जम्या? बोलो फटाफट. चलो, क्वेश्चन नंबर 8 झालेला आहे. येता अतिशय पांचट प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न. मुंबई पोलीस भरती शिपाई पदासाठी हा प्रश्नपत्रिका आलेली, त्या प्रश्नाचं विश्लेषण आपण घेत आहोत. दररोज 9 वाजता आपण भेटणार आहोत. चल समजून घे दादा, समजून घे. बघ 2 तास 30 मिनिटं 15 सेकंद. चल सांग. यस सांग रे पप्पा, दादोस. जम्या का नाही जम्या? बोलो. चला सांगा उत्तर काय येईल त्याचं. कमेंट करा रे, मला कमेंट करा. नुसतं बघत ये, टका बघणं चालू आहे. अभ्यास नाही, काय नाही, कमेंट नाही, काय नाही. चल कमेंट कर, मग मला समजेन ना. चल कमेंट कर रे. यस. बघा 2 तास आहे. 2 तास म्हणजे किती? कशात काढायचंय? सेकंदात काढायचंय. 2 तास म्हणजे 60 गुणाकारामध्ये 2 तास करायचे. परत 60 न गुणायचं म्हणजे सेकंदात येणार. प्लस 30 गुणाकारामध्ये कशानं गुणायचं? 60 न गुणायचंय. लक्षात घे. हा ब्रॅकेट वेगळा, हा ब्रॅकेट वेगळा. 15 सेकंद ठेवायचे. आता बघा 2 पैकी एक उत्तर यायला पाहिजे. 15 सेकंद म्हणजे 15 येण्याची शक्यता आहे, म्हणजे 3 आणि 1 पैकीच उत्तर असायला पाहिजे. 3 आणि 1 पैकीच उत्तर असायला पाहिजे. चला सांगा बरं उत्तर. दादूस चल सांग लवकर. 6 6 36, 3000. चल रे 600 गुणाकारामध्ये 2, 7200 प्लस 7 त्रिक 18, 1800 प्लस 15. या दोघांची बेरीज जरी केली तरी उत्तर निघल रे दादा तुझं. या दोघांची बेरीज काय येईल बघ. हे बघा 5 1. पुढं काय? 8 आणि 2 10शीला शून्याचा हातचा आला 1. 7 आणि 2 9, 9015. पर्याय क्रमांक 1. मी तुम्हाला बोललो ना 15 शेवटी उत्तर यायला पाहिजे. 15 शेवटी उत्तर यायला पाहिजे. जमला कार्यक्रम? जमून राहिला का रे? जमून राहिला का? यस. चला आता 9 प्रश्नापर्यंत आपण आलोय, है की नाही? एका प्रश्नपत्रिकेत माझ्या मते काहीतरी 35 प्रश्न आहेत. हे 35 प्रश्न आपण डेली पाहणार. डेली काही ना काही प्रश्न आपण पाहणार आहोत. त्याच्यासाठी तुम्ही 9 वाजता हजर राहायचंय, हे लक्षात ठेवा. किती वाजता हजर राहायचंय? 9 वाजता हजर राहायचंय. ठीक आहे.